नमस्कार, नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली टिप आहे, त्यासाठी मी घेतलेली आहे प्लास्टिकची बॉटल कट करून। माझ्याकडे अगोदरच असा कट केलेला भाग होता, तर मी हाच वापरणार आहे। तुम्ही जी प्लास्टिकची बॉटल असते त्याचा वरचा भाग असा कट करून घ्या। यापेक्षा मोठी बॉटल जरी असेल तरी चालेल। आता दिवाळीसाठी म्हणा किंवा एरवी पण आपण एखादे तळणीचे पदार्थ जेव्हा काढतो त्यावेळेस तेल गरम होऊन त्याची गरम वाफ जी आहे ती आपल्या हातांना चटके बसतात आणि हे चटके खूप जास्त आपल्याला त्रास होतो, तरी पण आपल्याला हे पदार्थ असे तळावेच लागतात। तर जेव्हा पण तुम्ही झाऱ्या वापरता तळणीचे पदार्थ बाहेर काढण्यासाठी कढईमधून, त्यावेळेस ही प्लास्टिकची बॉटल झाऱ्यामध्ये टाका, जेणेकरून तुमच्या हाताला अजिबात चटके बसणार नाहीत। नक्कीच ही व्यवस्थित अशी छान बसते। तुम्हाला यामुळे भरपूर जो त्रास होणार होता तो वाचेल। यापेक्षा मोठी जर बॉटल वापरली तर पूर्ण हात झाकला जातो, अजिबात त्रास होत नाही। नक्की करा, तुम्हाला खूप जास्त यामुळे फायदा होईल आणि यानंतर तळणीचे पदार्थ काढताना त्रास होणार नाही। यानंतरची आपली टिप आहे, बऱ्याच वेळा बाहेरगावी कुठे जाताना बसमध्ये ट्रेनमध्ये चोरी झाल्याच्या घटना खूप जास्त आपल्या कानावर येतात। पण काय होतं, आता पर्समध्ये तर ठराविक जास्त तर आपण त्याच ठिकाणी काही दागिने म्हणा पैसे म्हणा घेऊन जात असतो, त्यामुळे जास्त करून तर पर्समधून चोरी होते। पण आज आपण इथे अशी एक ट्रिक करणार आहोत जेणेकरून आपले जे सामान आहे ते अजिबात चोरी होणार नाही। तर इथे आपल्याला ही जी ज्वेलरी पर्स आहे, सर्वांच्याच घरी अशा पर्स असतात, मजबूत असतात, चेन आहे यावरती। तर ही पर्स 1-2 काटेपिनच्या मदतीने किंवा सिलाई मशीनच्या मदतीने तुम्ही यावरती अशी अडकवून घ्या। तर इथे आपण पेटिकोट वरती याला असं काटेपिनने अडकवलेलं आहे। आता यामध्ये तुम्ही दागिने किंवा काही असं ठेवू शकता। आतमधल्या भागामध्ये कपड्यामध्ये हे असल्यामुळे अजिबात वरून दिसत नाही आणि आपण सेफली काही गोष्टी प्रवासात घेऊन जाऊ शकतो। यानंतरची आपली टिप आहे, दागिन्यांसाठी महिलांना दागिने घालणं तर खूप आवडतं। आता भरपूर सण येणार आहेत तर असे दागिने आपण घालतो, पण ऐनवेळी आपल्याला जर प्रॉब्लेम काही आला तर त्याला कसं दूर करायचं ते आपण पाहूया। तर इथे मी 2-3 असे तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे दागिने घातल्यानंतर होतात त्याचं सोल्युशन सांगणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं, हे मंगळसूत्र जे आहे त्याच्या मागे हुक जे लागलेलं असतं ते हुक केसांमध्ये अडकतं, केस तुटतात किंवा हुक केसांमध्ये अडकून पूर्णपणे ते असं उघडू शकतं आणि आपले दागिने गळून पडू शकतात। तर प्रवासामध्ये पण किंवा घरच्या घरी पण तुम्ही याला अशी चिकटपट्टी लावून ठेवा, ट्रान्सपरंट, केसही अडकणार नाहीत आणि काही गोष्टी अडकून हे हुक असं मोठं होणार नाही। यानंतर आपण पहा, बऱ्याच वेळा काय होतं, जे हुक असतं तेच तुटून जातं, तर गळ्यामध्ये दागिने कसे अडकून ठेवायचे हा आपल्याला प्रश्न पडतो। तर त्यासाठी आपण काटेपिन वापरू शकतो। केसांखाली ही काटेपिन झाकून जाते, त्यामुळे अगदी आपले दागिने आपण सहज घालू शकतो आणि काही प्रॉब्लेम होणार नाही। यानंतर पहा, बऱ्याच वेळा आर्टिफिशियल दागिने आपण घालतो पण ते व्यवस्थित असे फिनिशिंग त्याची नसते, तर ते आपल्या स्किनवरती टोचले जातात। तर असं होऊ नये यासाठी ट्रान्सपरंट टेप लावा, जिथे हे दागिने टोचतात, हा प्रॉब्लेमही तुमचा दूर होईल। इथे मी मातीचा दिवा घेतलेला आहे। इथे तुम्ही कोणताही काचेचा ग्लास म्हणा, काचेची वाटी किंवा स्टीलचा ग्लास दिवा जरी काही घेतलं तरी चालेल। तर इथे मी मातीच्या दिव्यामध्ये टाकलेला आहे पाणी आणि त्यानंतर यामध्ये मी कलर टाकत आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर कलर टाकायचा नाही टाकला तरी चालेल किंवा हळदी कुंकू देखील मिक्स करू शकता किंवा नॉर्मल पाणी जरी ठेवलं तरी चालेल। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची आहे प्लास्टिकची बॉटल आणि त्याचा मी थोडासा भाग अगदी घेणार आहे। एवढंच आपल्याला प्लास्टिकचा छोटासा भाग लागणार आहे। कोणत्याही वस्तूचा असा प्लास्टिकचा एखादा ट्रान्सपरंट भाग जरी घेतला तरी चालेल आणि यावरती आपल्याला एक छोटंसं छिद्र पाडायचं आहे। कात्रीच्या मदतीनेच मी इथे असं छोटंसं छिद्र करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे वात थोडीशी मोठी ठेवा आणि त्यानंतर यामध्ये आपण ही वात अशी घालणार आहोत। ही वात अशी खूप लांब झालेली आहे, तर मी याला थोडंसं कट करून घेत आहे। तुम्ही जर याला ग्लासमध्ये बनवत असाल तर वात लांब जरी ठेवली तरी चालेल। त्यानंतर पहा, इथे वातीचा जो समोरचा भाग आहे यामध्ये मी थोडंसं असं तेल लावून घेत आहे, कारण की कोरडा भाग जसा आपण ठेवला तर तो चालणार नाही, थोडासा तेलाने ओला करावा लागेल आणि अगदी 3-4 थेंब तेल फक्त आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये असं टाकायचं आहे। जसं आपण यामध्ये तेल टाकलं की तसं ते एकत्र होऊन अशी एक त्याची लेयर तयार होते, पाहू शकता अशा पद्धतीने। आणि बाजूने हे पाणी आहे, फक्त मध्यभागी थोडंसं 2-3 थेंब तेल आहे। त्यानंतर आपण हे जे तयार केलेली वात आहे ती यामध्ये अशी सोडणार आहोत। जशी आपण पाण्यामध्ये ही वात सोडतो तर ह्या प्लास्टिक भागामुळे ती वात अशी वरच तरंगते आणि खूप छान आपण ह्याला असं वापरू शकतो। आता जसं दिवाळीमध्ये तुम्ही भरपूर असे दिवे खरेदी करता, तेलही खूप महाग झालेलं आहे, तर असे पाण्यावरचे दिवे तुम्ही लावू शकता, भरपूर वेळ जळतात, दिसायला खूप सुंदर दिसतं आणि अगदी नवीन ट्रिक आहे, पैसेही वाचतील आणि सर्वजण विचारतील की हे दिवे तुम्ही कसे तयार केले। तर इथे पाहू शकता मी याला असं पेटवून घेतलेला आहे। आता पहा किती सुंदर हा दिवा दिसत आहे, अगदी एका जागेवरून दुसऱ्या जागी तुम्ही नेऊन ठेवू शकता। यामध्ये तुम्ही फुलं म्हणा, मोती मणी काही टाकलं तर अजून हे दिवे सुंदर दिसतात। नक्कीच बनवा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल। म्हणजे आजपासून दिव्यामध्ये तेल नाही तर पाणी टाका आणि भरपूर पैसे वाचवा। ट्रिक आवडली असेल तर मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका।
पाहू शकता अगदी 2 ते 3 थेंबामध्ये जो दिवा आहे आपला भरपूर वेळ छान जळत राहील, प्रकाशही छान येतो, रात्रीमध्ये तर अजूनच सुंदर दिसतो। तर असे तुम्ही भरपूर दिवाळीसाठी पाण्यावर चालणारे दिवे तयार करू शकता। नक्की बनवा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला हा दिवा कसा वाटला। यानंतर पहा मी घेतलेला आहे थोडासा कापूस, अगदी थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि 5 मी असे कापसाचे छोटे छोटे गोळे तयार करत आहे। तर इथे आपल्याला एक कापसाचा गोळा घेऊन त्याच्यात ज्या दोन्ही कडा आहेत थोड्याशा पातळ करायच्या आहेत आणि त्यानंतर याला आपण 2 बोटामध्ये घेऊन असं पिळून घेणार आहोत। इथे आपण याला 2 प्रकारे असं वाती बनवलेले आहेत म्हणू शकता, दोन्ही साइड याच्या आपण अशा टोकदार केलेले आहेत। तर इथे आपल्याला या 5ही कापसाचे जे गोळे आहेत त्याला असंच तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर इथे पहा मी अशा पद्धतीने 3 तर वाती तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्ही म्हणाल ही अशी कोणती वात आहे ज्याला दोन्ही साइडने असं टोक आहे, तर इथे आपण या पूर्ण जे कापसाचे गोळे होते त्याला तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला एक एक कापसाचे गोळे घेऊन एकत्र असे करत जायचं आहे, एकावरती एक असे व्यवस्थित एकत्र करत राहा आणि सर्व 5ही आपण जेव्हा वाती एकत्र करतो त्यावेळेस बोटामध्ये पकडून याला फिरवून घ्या, जेणेकरून ही आपली पंचमुखी वात तयार होते। तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल मार्केटमध्ये या माती खूप महाग मिळतात, पण आपण याला घरीच तयार करू शकतो। ही जर वात तुम्ही या दिवाळीसाठी लावली तर खूप छान दिवा दिसतो, खूप सुंदर याचा प्रकाश पडतो। आणि इथे तुम्ही मोठ्या दिव्यामध्ये लावा किंवा छोट्या दिव्यामध्ये, अगदी तुमच्याप्रमाणे तुम्ही याला वापरू शकता, छोटं मोठं बनवू शकता। खूप सोपी पद्धत आहे, अगदी कमी वेळामध्ये भरपूर अशा पंचमुखी वाती तुम्ही बनवू शकता सोप्या पद्धतीने। यानंतर पहा थोडासा मी कापूस घेतलेला आहे आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। इथे मी अगदी कापसाचा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याचे जे काठ आहेत ते आपल्याला असे पातळ करायचे आहेत। इथे आपण याचे काठ असे पातळ केले की जे आपण गोष्ट बनवत आहोत ती अगदी सहज, सोपी आणि सुंदर बनते। तर इथे आपण याला एकत्र करून त्याचे जे काठ पातळ होते त्याला असं थोडंसं 2 बोटांनी पिळून घ्यायचं आहे। तर पहा आपली खूप सुंदर गोल अशी फुलवात तयार होते। आणि बऱ्याच वेळा काय होतं, फुलवात बनवली की आपण दिव्यामध्ये जेव्हा तेल टाकतो तर वात जी तेलाने ओली होते त्याचं जे वरचं टोक आहे ते असं खाली पडतं। तर असं होऊ नये यासाठी जेव्हा तुम्ही फुलवाती तयार करता त्यावेळेस आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि दुधामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळदी किंवा कुंकू, यामुळे वातीही खूप सुंदर दिसतात दिसायला। आणि त्यासोबतच आपली जी वात आहे ती खूप वेळ छान कमी तेलामध्ये जळते, काळा धूर सोडत नाही आणि हे जे वरचं टोक आहे ते छान कडक होतं। तर आता आपण इथे हे जे दूध आहे त्यामध्ये कुंकू आणि हळद टाकलेलं ते याला असं वरती लावणार आहोत। अगदी कमी वेळात अशा भरपूर वाती मी तयार केलेल्या आहेत, नक्कीच तुम्ही पण बनवा। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया।